आपला उमेदवार भाजपचा घोषित व्हायचा आहे. मी यापूर्वी म्हणालोय की हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला मिळाला पाहिजे आणि या मतदारसंघातून निवडून जाण्याची क्षमता भारतीय जनता पक्षाची आहे आणि त्या दृष्टीने आपला उमेदवार भाजपा निवडून यावा म्हणून आम्ही तालुक्याच्या बैठका सुरू केल्या आहेत. सावंतवाडी पासून ते सिंधुदुर्ग रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यामध्ये या बैठका सभा होत आहेत. एक कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून त्यांचं कौतुक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने केलं, इटलीच्या केलं, अनेक देशाच्या ज्या देशात जातील तिथले अध्यक्ष त्यांचं कौतुक करतात. त्यांनी ज्या प्रकारे भारताला जागतिक अर्थ व्यवस्थेमध्ये स्थान मिळवून दिलं, 2014 साली ते सत्तेवर आले, त्या जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत 11 नंबरवर होता, 11 नंबर. आणि आज भारत 9 वर्ष झाल्यानंतर भारत आज 5व्या क्रमांकावर आहे जागतिक अर्थव्यवस्थेत. पण मोदी साहेब 5व्या क्रमांकावर भारताला आणला म्हणून थांबले नाही. ते पुढे जाऊन असं म्हणाले कि आने वाले 2030 साल में भारत 3रे क्रमांक पर. म्हणजे अमेरिका, चायना आणि भारत जगाच्या अर्थव्यवस्था. बांधवांनो विचार करा, अर्थव्यवस्थेचा आतापर्यंत राहुल गांधींना विचार कधी आले तर भारत महासत्ता बनेल, आत्मनिर्भर बनेल, विकसित देश बनेल म्हणून कधी काँग्रेसने सांगितलं होतं का? मोदी साहेब सांगतात 2030 साली भारत आमचा विकसित देश बनेल आणि 2047 साली भारत एक महासत्ता विकसित देश म्हणून जगाच्या पाठीवर झालेला असेल. हे कोणाचं कर्तृत्व? भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याचं. आणि काँग्रेसचा जाहीरनामा आहे, मुद्दाम घेऊन आलो. जाहीरनामा हे करू ते करू, 1 लाख रुपये प्रत्येक कुटुंबाच्या नावावर बँकेत जमा करू. अरे एवढ्या वर्ष सत्ता होती, 65 वर्ष 66 वर्ष देशात 10,000 का नाही जमा केले, 50,000 का जमा केले नाही. आणि आता नंतर आमची सत्ता आली 1 लाख जमा करू, हे फुकट देऊ ते फुकट येऊ शकते. वनवन भटकतो देशात आणि वाटेल ते बोलतो आणि वाटेल ते तोड घालतो. युट्यूब वर पाहिजे किती खासदार आहेत त्याचे? काँग्रेसचे 50. विरोधी पक्ष नेता तरी आहे का? त्यांचा गटनेता आहे, विरोधी पक्ष नेता नाही. लोकसभेत 543 पैकी विरोधी पक्ष नेता व्हायला 54 लागतात, 54 नाहीये. तो माणूस आमची सत्ता आली तर 2 वर्षानंतर किंवा आता सत्ता आली तर आम्ही 1 लाख रुपये देऊ, आम्ही अमुक करू तमुक करू. 45 पानाचा जाहीरनामा छापा मारतात. आज मोदी समोर कोण टिकत नाही तर आमच्या अमित शहा समोर कोण टिकत म्हणे. हे हुकुमशाही कशाचा आधारे? मी राज्यसभेत बसतो, मंत्री असल्यामुळे पुढे बसतो. मागे काँग्रेसचे खासदार बसतात. एक खासदारावर आता महिन्यापूर्वी रेड झाली ईडीची. किती पैसे मिळाले हो? या संपूर्ण रत्नागिरीच्या लोकांचे जरी घरातले आणि बँकेतले पैसे एकत्र केले ना
तरी तेवढे निघणार नाही. 350 कोटी बेकायदेशीर घरात पैसे मिळाले. सरकारने मशीन आणल्या मोजायला, दोन्ही पासून मशीन पैसे मोजता मोजता बंद झाले. सांगा मला, तोंड आहे या राहुल गांधींना, काँग्रेसच्या पुढाऱ्यांना नाही. आणि त्यांच्याबरोबर कोण? शिवसेना. 10 वर्ष खासदार आहे संजय राऊत. काय स्तुती करतो, काय केलं सांगा मला. आज रत्नागिरी तालुक्यात शहरात आहे, किती कारखाने आणलेच बाबा, किती मुलांना मुलींना नोकऱ्या दिल्यास, उद्योग धंद्यामध्ये काय प्रगती केली, इथल्या लोकांचा पर कॅपिटा इन्कम दरडोईपणे वाढलं. सांग ना मला. शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, औद्योगिक, ऍग्रीकल्चर बाय प्रोडक्ट, कुठे काय काम केलं एक तरी? खासदार म्हणायला म्हणून ओळखतं का हो? दिवसात ओळखणार नाहीच आणि रात्री आला तर नाहीच नाही. आज कुठल्या तोंडाने लोकांसमोर जात आहेत? उद्धव ठाकरे रामलीला मैदानावर गेले, सर्व पक्षांची सभा, सर्व पक्षांची, आणि यांना बोलवलं. यांना वाटलं वा, आपण आता दिल्लीला रामलीला मैदानावर भाषण करणार. आणि काय भाषण म्हणे, मोदी अब की बार तडीपार. काय केलं मोदींनी? रामलीला मंदिर बांधलं म्हणून तडीपार. गोर गरिबांना या देशातील कोरोना काळात अन्न मिळत नव्हतं, त्या 80 कोटी लोकांना 2 टायमाचं अन्न दिलं म्हणून तडीपार. घरात आजारी कोण पडला तर गरिबांच्या घरी पैसा नसतो उपचाराला, पण त्या कुटुंबाला 5 लाखापर्यंत आयुष्यमान योजनेअंतर्गत मदत म्हणून तडीपार. 54 योजने, 54 याची पण यादी आहे. पत्रकारांना विचारा, सांगावं किती 54. आतापर्यंत कुठल्या पंतप्रधान एवढ्या योजना दिल्या गोर गरिबांसाठी, एसी एसटीच्या लोकांसाठी. आम्ही जाती धर्माचं राजकारण करत नाही. योजना सर्वांना, सर्वांसाठी, सर्वांसाठी. 80 कोटी लोकांना धान्य देताना आम्ही ह्याला दिलं त्याला नाही दिलं असं नाही. मग उद्धव ठाकरे तडीपार करणार म्हणे हुकुमशाही आहे का? तिला ईडीची चौकशी भ्रष्टाचार लोकांची झाली. केजरीवालने भ्रष्टाचार केला आणि म्हणून आतमध्ये आहे आणि म्हणून हुकुमशाही झाली. हा माणूस तडीपारची भाषा. खरं म्हणजे कोरोनाच्या काळात मोदीने लोकांना अन्न धान्य दिलं 80 कोटी लोक, आणि हे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे. 2.5 वर्षात 2 दिवस मंत्रालय, बाकी मातोश्रीच. 2 दिवस 2 वर्षात काही केलं नाही, काही जमत नाही. आणि म्हणतात मोदींवर टीका करायचं धाडस. या 2 वर्षात कोरोना काळात या महाराष्ट्रातल्या देशात लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पावत होते. महाराष्ट्रात धारावीत जास्त. तेव्हा औषधं खरेदी झाली, इंजेक्शन खरेदी झाली, त्याच्यात भ्रष्टाचार या मुख्यमंत्र्यांनी याच्या मुलांनी भ्रष्टाचार 15% त्याने घेतले. भ्रष्टाचार चौकशी सुरू आहे. तोंडाला प्रचार करायला. अरे औषधात पैसे, माणसं मरताय, याला दारात उभे करू नका, जिल्ह्यात नाही तालुक्यात उभे करू नका. आमच्या कोकणाने शिवसेनेला आधार. मी 1966चा शिवसैनिक होतो. मुंबईत राहायचो, शिवसेना निघाली, 15 वर्षाचा होतो. मराठी माणसाच्या अनेक कसडी, आम्हाला कळत नव्हतं काय नव्हतं, आम्ही आपलं घेत. त्या 2 रुपये पण नव्हते, दुसरे उसने घेतले. आणि मला 15 वर्षाचा असल्यामुळे मला रसीद, मी मेंबर होऊ शकत नाही.
पण उंच सारख्या एका मित्राला बोललो 2 रुपये घे, या क्लासमध्ये जा, नाव तुझं नारायण राणे आणि जी पावती देतील घे. असा मी सैनिक तेव्हा कोकणातल्या सगळ्या माझ्या सहकार्याने मराठी मुलांनी शिवसेना आपलं कल्याण करू शकेल, रोजी रोटीचा प्रश्न सोडवेल, नोकऱ्या आपल्याला मिळतील, मान सन्मान आपल्याला मिळेल अशी परिस्थिती निर्माण करेल. केली. मुंबईत आता मराठी माणूस राहिला ना, तडीपार पुढे कल्याण, डोंबिवली, बदलापूर. उद्धव ठाकरे, अरे तू श्रीमंत झाला, एका बंगल्याचा दुसरा बंगला बांधला. आजही सैनिकांची अवस्था स्थिती काय? या कोकणात 2.5 वर्ष मुख्यमंत्री काय दिलं रत्नागिरी, काय दिलं सिंधुदुर्गात? एक तरी ब्रिज, एक तरी रस्ता, एक तरी हॉस्पिटल, एक तरी कॉलेज, एक तरी बालवाडी तुझ्या शिवसेनेवाल्यांनी सुरू केली काय एवढ्या वर्षात? नाही बघ. हे आलेल्या शिवसेनेला विचार काय दिलं ते सांगा आणि मग बंद मागा. आज मी सांगतो, मी सिंधुदुर्गात मी जेव्हा 90ला आमदार झालो, पहिली निवडणूक मला मुंबईतून पाठवलं, बाळासाहेब ठाकरे साहेब जा, तुझी मागणी आहे. ते लोकांनी मागितले, जा तिथे. खरं म्हणजे माझं गाव सोडलं तर बाकी मला कोण ओळखत नव्हतं. मी साहेब नको पाठवू मला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.